आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपण नाही का अख्खं घर दाखवतो, हे बघा इथे आम्ही हे असं केलंय, इथे आम्ही असं केलंय. तसं मला सगळं हे बघायचं आहे आणि इथल्या लोकांची गप्पासुद्धा मारायची आहे. आणि प्रत्येकजण क्युरियस आहे आणि त्याचीच वाट बघतात की कधी एकदा तुम्हाला त्यांना बोलता येईल, तुम्हाला प्रश्न विचारता येईल. आपण त्यांच्याकडे पण जाऊयात, पण त्याच्या आधी माझा एक प्रश्न की आजचा दिवस नेमका तुमचा कसा होता? अरे अप्रतिम. म्हणजे लवकर उठलो. काल रात्री माझा मुलुंडमध्येच प्रयोग होता. तर प्रयोग संपल्यानंतर मुलुंडमध्येच माझी सख्खी मावस बहीण राहते, तिच्या घरी गेलो. तिच्या घरी रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा केला. त्यांच्याकडे छोटी बाळकृष्णाची मूर्ती आणि त्याला ना त्या छोट्या पाळण्याला अशी दोरी आणि त्याने असं ते पाळणा हलवत हलवत कृष्णाचं बालगीत गात 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 कृष्ण जन्म तिथे साजरा झाला. आणि मग सकाळी लवकर उठून तुमच्याकडे कृष्ण जन्मोत्सव कसा होतो साजरा? माझ्या घरी जेव्हा आई कृष्ण जन्म साजरा करायची तेव्हा रात्री 12 वाजता पण करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दूध पोहे, दही पोहे असं नैवेद्य दाखवून आम्ही कृष्ण जन्म साजरा करायचो. पण तिथे माझ्या बहिणीकडे मी गेल्यानंतर तिथून मला ठाण्यात पोचणं शक्य होतं, लवकर पोचणं सोपं गेलं असतं म्हणून तिच्याकडे राहिलो आणि तिच्याकडनं पाहुणचार करून मग आणि एकदा संकल्प प्रतिष्ठानच्या त्या दहीहंडीला गेल्यानंतर मला कळलंच नाही की मी संध्याकाळपर्यंत तिथे उभा आहे, मी काय करतो हे मला काही जाणवलंच नाही. संचारलं होतं. त्यांच्याकडे बघून वेगळा उत्साह येतो, तसंच झालं होतं. आणि